रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये अगदी जंग पछाडून देखील भाजपला हवं तितके यश मिळालेलं नाही. म्हणून रवी चव्हाण ज्यांचा कोकणाशी संबंध आहे, मराठा आहेत, मराठा प्लस कोकण प्लस मुंबई याच्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं हा भाजपचा त्याच्या मागचा उद्देश आहे. कोकणाच्या बाहेरचे मराठे कोकणातल्या मराठ्यांना मराठा मानत नाहीत, त्यांना ते आपल्या दर्जाचं मानत नाहीत, ही वास्तव आहे. ते मोडून काढण्यामध्ये ना नारायण राणेंना यश आलं, ना विनोद तावडेंना आलं, ना आदेश शेलारांना आलं, आतापर्यंत कोणाला यश आलेलं नाही. ते यश जर रवींद्र चव्हाण यांना आलं तर ते ऐतिहासिक कामगिरी असेल. रावसाहेब दानवे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, प्रचंड इच्छा होती पण झाले नाहीत. चंद्रकांत पाटील गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले होते, मुख्यमंत्रीपद त्यांना हवं होतं, देवेंद्र फडणवीस यांना काढून झाले नाहीत. सुधीर मुनगंटीवार संघटनेच्या स्तरावर त्यांनी उत्तम काम केलं, त्याचा आता मंत्रिमंडळातच नाहीत. अशी सगळी परिस्थिती असताना आता हे नवीन चेहरे नव्हते का? हा नवीन प्रयोग नव्हता का? होता की नवीन प्रयोग. नितीन गडकरींना केंद्रामध्ये लिफ्ट मिळाली, ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले. थेट एखाद्या प्रांताचा अध्यक्ष थेट राष्ट्रीय अध्यक्ष होणं हे नितीन गडकरींचं पहिलं उदाहरण भारतीय जनता पार्टीतलं, आणि प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री होणं हे देवेंद्र फडणवीस दुसरे. मुंबई गोवा हायवे रवी चव्हाण त्या खात्याचे मंत्री असून देखील पूर्ण होऊ शकला नाही, ही मात्र त्यांच्या दृष्टीने एक काहीशी नकारात्मक बाजू असू शकते. एकनाथ शिंदेच्या पक्षाला वरचढ न होऊ देता, अजित पवारांच्या पक्षाला वरचढ न होऊ देता ही सगळी प्रक्रिया राबवणं, किमान त्याचा ग्राउंड रियालिटीचा रिपोर्ट तयार करून तो हायकमांडकडे देणं, हे काम मात्र अत्यंत जोखमीचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत क्रुशियल आहे. आणि या कामात जर रवींद्र चव्हाण यांनी आपली चमक दाखवली तर त्यांना भारतीय जनता पार्टीच्या संघटनेमध्ये खूप उज्ज्वल भविष्य असेल. संघटनेच्या स्तरावर जर ते फेल गेले, त्यांना जर समजा करता आलं नाही आणि सही सूत्र देवेंद्र फडणवीस यांना जर सांभाळावी लागली, तर मात्र रवींद्र चव्हाण हे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यानुसार काम करतात असा मेसेज जाईल, तो त्यांच्या दृष्टीने घातक असेल. नमस्कार, द पॉलिटिक्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि कालच नूतन प्रदेशाध्यक्षपदी भाजपच्या नूतन प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे, निवड करण्यात आली आहे. तर या सगळ्याबद्दल आपल्याशी आज बोलण्यासाठी आहेत किरण तारे सर, द परफेक्ट व्हॉइसचे संपादक. सर नमस्कार. नमस्कार सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की रवींद्र चव्हाण म्हणजे अगदी साधं जीन्स आणि साधे शर्ट घालणारा राजकारणी, आणि यांचं भाजप प्रदेशाध्यक्षपद, नगरसेवक ते भाजप प्रदेशाध्यक्षपद इथपर्यंतचा हा प्रवास, आणि आता त्यांच्या कालच्या भाषणातनं 2029 ची जी काय साठी पूर्णपणे सशक्त भाजप करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी बोलले, तर ह्याच्याकडं त्याचं विश्लेषण तुम्ही कसं करता? नाही, आपल्याला एक गोष्ट मान्य करावी लागेल की रवींद्र चव्हाण हे अत्यंत साधे कार्यकर्ते आहेत. म्हणजे डोंबिवलीमध्ये त्यांचा प्रवास ज्यांनी पाहिलाय, ते नगरसेवक म्हणून त्यांचं काम करणं असो किंवा त्यांचं लोकांमध्ये मिसळणं असो, त्यांचं वावरणं असो, हे कायमच साध्या प्रकारचं राहिलं आहे. म्हणजे ते अगदी टिपिकल राजकारणी ज्याला म्हणतात, पांढरा कुर्ता घालून आलेले आणि त्याच्यात छान जॅकेट घालून आले. मी आज जॅकेट घातलंय खरं, पण अशा प्रकारचं जॅकेट कलर मर्ज होऊ नये म्हणून घातलंय. पण अशा प्रकारे ते येणं, लोकांमध्ये वावरणं हे रवींद्र चव्हाण यांनी कधी केलं नाही. त्यामुळे तुम्ही ते म्हणता ते बरोबर, ते अगदी साध्या पद्धतीने राहणारे नगरसेवक असे ते होते. म्हणजे पूर्वी ते ज्या ठिकाणी राहत असत, नगरसेवक असताना आणि स्टँडिंग कमिटीचे चेअरमन असताना, त्यांची डोंबिवलीमधली जी बिल्डिंग होती त्या बिल्डिंगला लिफ्ट देखील नव्हती. आणि माझ्या माहितीप्रमाणे ते 5व्या मजल्यावर राहत असत. तर 5 मजले रोज चढून जाणं आणि उतरणं, म्हणजे उतरणं तर सोपं असतं, पण 5 मजले दिवसातनं 5 वेळा चढून जाणं, या प्रकारचं काम देखील रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे. हे सांगण्याचा उद्देश एवढाच की साधेपणाने राहणं, साधे लोकांमध्ये मिसळणं, कार्यकर्त्यांमध्ये मिसळणं, त्यासाठी म्हणून चव्हाण ओळखले जातात. त्यांचा प्रवास खरं आमदारकीकडे झाला तो विनोद तावडे यांच्या सहकार्यामुळे, आशीर्वादामुळे म्हटलं पाहिजे खरं तर. विनोद तावडेंनी त्यांना हेरलं. तावडेंकडे त्यावेळेला ठाणे जिल्ह्याची जबाबदारी होती आणि रवी चव्हाण यांना आमदारकीचं तिकीट दिलं, त्यांना जर विधानसभेची निवडणूक लढवली तर काय परिणाम होऊ शकेल, अशी तावडेंनी काही ठिकाणी टेस्टिंग केलं होतं. आणि त्या टेस्टिंगमध्ये रवी चव्हाण यांचं नाव प्रकर्षाने पुढे आलं आणि रवी चव्हाण त्यानंतर आमदार झाले. त्यानंतर त्यांची आता तिसरी टर्म आहे. आपण ते सगळ्यांना ओळखतो की त्यांनी ते आमदार म्हणून त्यांनी जे काही काम केलंय, तिकडे मंत्री होते पीडब्ल्यूडी खात्याचे. तर रवी चव्हाण भांडूप मधले मूळचे राहणारे, मूळचे तसे कोकणातले पण भांडूप मध्ये आलेत, भांडूप मधले डोंबिवलीत गेलेत आणि त्यांनी डोंबिवलीला स्वतःला, त्याच्यामध्ये डोंबिवलीच्या कल्चरल जडणघडणीमध्ये स्वतःला त्यांनी झोकून दिलं. ते आता पक्के डोंबिवलीकर आहेत. म्हणजे आता आपण त्यांना भांडुपकर म्हणू शकत नाही, इतकं ते त्या मातीशी, तिथल्या संस्कृतीशी त्याने जुळवून घेतलं. त्याचा परिणाम त्यांना मात्र इकडे त्याचे फळ जे आहे चांगल्या अर्थाने ते त्यांना इकडे चाखायला मिळत आहे.
प्रदेशाध्यक्षपदी निवड होणं आणि विशेषतः मुंबई परिसरातनं कोकणाशी संबंध असलेल्या एखाद्या व्यक्तीची निवड होणं हे भाजपच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडत आहे. त्याच्यापूर्वी असा कुठलाही प्रदेशाध्यक्ष ज्याचा मुंबईशी थेट संबंध आहे किंवा मुंबई एमएम रिजनशी थेट संबंध आहे असा भाजपला मिळालेला नव्हता. तो या निमित्ताने मिळालेला आहे. त्यामुळे रवी चव्हाण यांची निवड ही नक्कीच सामान्य कार्यकर्त्यांना एक दिलासा देणारी, जसं नितीन गडकरी त्यांच्या भाषणात म्हणाले की अगदी तळागाळातला कार्यकर्ता अध्यक्षपदापर्यंत पोहोचू शकतो, असं हे एकमेव उदाहरण आहे भारतीय जनता पार्टी म्हणून. ते या बाबतीमध्ये रवी चव्हाण यांच्या बाबतीमध्ये लागू पडतं. असे इतरही पक्ष आहेत, पण त्यांनी भाजपचा उल्लेख केला म्हणून आपण इथे भाजपचा उल्लेख करतो. तळागाळातल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालणारा एक सर्वसामान्य नेता, जो एक एखादा अपवाद वगळता कुठल्याही कॉन्ट्रोवर्सी मध्ये अडकलेला नाहीये, अशा नेत्याची निवड होणं ही मला वाटतं भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या दृष्टीने एक दिलासा देणारी बाब असेल. सर, मूळतः आता रवींद्र चव्हाण यांचं डोंबिवलीतलं असणं, त्याच्यानंतर ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष होणं, ह्याचं पुढचं गणित म्हणजे एकनाथ शिंदे पण ठाण्यातून येतात. त्यांचे सुपुत्र डोंबिवली, कल्याण डोंबिवलीमधून खासदार आहेत. तिथं थोडंसं द्वंद्व होतं. नेमकं पुढचं तिथलं गणित आणि त्यांचं ऍडजस्टमेंट कसं असू शकतं? कारण की मित्र पक्ष आहे जवळचा, शिवसेना म्हणून खूप जवळचा, एवढे 25 वर्षाचा मित्रपक्ष आधीपासूनच आहे. तर तिथलं ऍडजस्टमेंट कसं असू शकतं, खास करून डोंबिवलीतलं? मुळात रवींद्र चव्हाण यांची निवड करण्यामागचं गणितच हे आहे. त्याच्यामध्ये भाजपने काय बघितलंय? रिजनल बॅलन्स बघितलाय कोकणातला. भाजप आता महाराष्ट्रावर वाढणारा पक्ष आहे, मात्र कोकणामध्ये भाजपला अजून हवं तसं बाळसं धरता आलेलं नाही. तळ कोकणामध्ये विशेषतः जर राणे फॅमिली नसती तर भाजपच्या आधी भोपळा आला असता या निवडणुकीमध्ये, हे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे कोकणामध्ये, मुंबईमध्ये भाजपची ताकद वाढावी. मुंबई शहरामध्ये भाजपची ताकद आहे, ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, पण ज्याला आपण कोकण म्हणतो, विशेषतः तळ कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये अगदी जंग पछाडून देखील भाजपला हवं तितकं यश मिळालेलं नाही. आणि हे 3 जिल्हे हे उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला समजले जातात. आता तो बालेकिल्ला पण ढासळला गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये. भास्कर जाधव वगळता त्यांचं कोणी निवडून आलेलं नाही तिकडनं. पण असं असलं तरी तिथल्या जनमानसावर अजूनही उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा थोडाफार पगडा आहे. तो पूर्णपणे पुसता येईल का, याच्या दृष्टीने भाजपने पावलं टाकलेली आहेत. म्हणून रवी चव्हाण ज्यांचा कोकणाशी संबंध आहे, मराठा आहेत, मराठा प्लस कोकण प्लस मुंबई आणि जनसामान्यांशी असलेला संपर्क, मी आधी म्हणालो त्याप्रमाणे एक अपवाद वगळता त्यांच्या नावावर कुठलीही कॉन्ट्रोवर्सी नाही. आणि ती जी काय कॉन्ट्रोवर्सी होती ती सुद्धा फार दिवस चालली नाही. त्याच्यातनं त्यांनी खुलासा केला आणि त्यातनं ते पाऊल सुलाखून बाहेर पडलेत अशी माझी माहिती आहे. त्यामुळे रवी चव्हाण यांना पक्षाचा अध्यक्षपदाची जबाबदारी देणं, याचा मागचा क्लिअर कट उद्देश मुंबई, मुंबई रिजन अर्थातच एमएमआर आणि कोकण याच्यावर आपलं वर्चस्व प्रस्थापित करणं हा भाजपचा त्याच्या मागचा उद्देश आहे. एकनाथ शिंदेना कितपत या गोष्टीचं चॅलेंज होऊ शकतं, तर नक्कीच होऊ शकतं. कारण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की मागच्या वर्षी जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्यात त्याच्या काही महिने आधी डोंबिवलीच्या शहर भाजपने असा ठराव केला होता की श्रीकांत शिंदे जर निवडणुकीला उभे राहिलेत तर त्यांना मतदान करायचं नाही. म्हणजे श्रीकांत शिंदेच्या विरोधामध्ये उघड उघड बंडखोरी डोंबिवली भाजपने केलेली होती. त्याच डोंबिवलीचे प्रतिनिधी आज भाजपचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे श्रीकांत शिंदेबद्दल असलेली कटुता दूर झाली असेल का गेल्या वर्षभरामध्ये? भले नंतर त्यांनी तो ठराव मागे घेतला, पक्षाने आदेश दिला म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी श्रीकांत शिंदेना मदत केली, त्यांना निवडून आणलं वगैरे, ते सगळं ठीक आहे. मात्र मनातली कटुता दूर झाली असेल असं मला अजिबात वाटत नाही. श्रीकांत शिंदेना अडचणीत आणण्याचे प्रयत्न ज्या ज्या वेळेला शक्य होतील त्या त्या वेळेला भाजपकडनं केले जाणार. कल्याण डोंबिवलीतनं नक्की केले जाणार, कारण कल्याण डोंबिवली हा श्रीकांत शिंदेचा गड आहे, त्यांचा मतदारसंघ आहे. एकनाथ शिंदेचा विचार करता एकनाथ शिंदेचं ठाणे शहरातलं जे वर्चस्व आहे त्याला सध्या तरी काही धक्का लागेल असं मला वाटत नाही. कारण ठाण्यावर त्यांचा अगदी सॉलिड कंट्रोल आहे. आपण त्याला पक्का कंट्रोल म्हणू शकतो. पक्क मांड, घोड्या जशी मांडून बसतात तसाच एकनाथ शिंदेचा ठाणे शहरावर पूर्णपणाने कंट्रोल आहे. ठाणे महापालिका त्यांच्या पूर्णपणाने ताब्यात आहे. ठाणे शहरातले 3 पैकी 2 मतदारसंघ त्यांच्या ताब्यात आहेत. एका मतदारसंघात भाजप निवडून येतं, कारण ती जागा भाजपच्या वाट्याला आलेली आहे, त्यामुळे भाजप तिकडे निवडून येतं. त्यामुळे ठाणे शहरात अडचण नाही. पण ठाण्याच्या ग्रामीण भागामध्ये, कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये विशेषतः, अंबरनाथ, बल्लारपूर, उल्हासनगर या पट्ट्यामध्ये, भिवंडी सारख्या ठिकाणी
जिथे भाजप हळूहळू का होईना वाढते आहे, इतर पक्षातले नेते घेऊन होईना का होईना वाढते, तिथे भाजपची वाढ कायम ठेवणं, तिथल्या महापालिका ताब्यात घेणं, तिथे पक्षाचा विस्तार करणं, तिथल्या जिल्हा परिषदांमध्ये भाजपची एंट्री करून घेणं, ही फार मोठी आव्हानात्मक कामगिरी रवींद्र चव्हाण यांच्या पुढे असेल. आणि मी आधी म्हणालो त्याप्रमाणे तळ कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही ठिकाणी रवींद्र चव्हाण यांची परीक्षा होणार आहे. अर्थात याच्यात सगळ्यात मोठा अडसर काय आहे की कोकणातल्या जनतेच्या दृष्टीने आता अत्यंत जिव्हाळ्याचे जे विषय आहेत त्याच्यातला एक विषय आहे तो मुंबई गोवा हायवेचा. आणि मुंबई गोवा हायवे रवी चव्हाण प्रदेश त्या खात्याचे मंत्री असून देखील पूर्ण होऊ शकला नाही, ही मात्र त्यांच्या दृष्टीने एक काहीशी नकारात्मक बाजू असू शकते. कारण पीडब्ल्यूडीचे मंत्री आहेत पण रवी चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये हा हायवे पूर्ण होऊ शकला नाही, याची सल कुठे ना कुठे तिथल्या नागरिकांच्या मनामध्ये आहे, भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. म्हणजे किती असावी, तर चव्हाण यांनी जितक्या वेळेला त्या हायवेची पाहणी केली तितक्या वेळेला देखील त्या रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही. म्हणजे त्यांनी किमान 50 वेळा तरी त्या हायवेची पाहणी केली असेल, पण 50 स्पॉट देखील त्या हायवेवर बांधून झालेले नाहीत, ही वास्तविकता आहे. त्यामुळे ज्या कारणासाठी त्यांना प्रदेशाध्यक्ष केलंय त्या कारणामधला सगळ्यात मोठा अडसर कुठला आहे तर तो हायवेचा. या मार्गावर या प्रश्नावरती कसं सोल्युशन देतात, या प्रश्नावरती लोकांचं कसं समाधान करतात, त्याच्यावर बऱ्यापैकी खेळ अवलंबून असेल. मुंबई शहरामध्ये भाजपची ताकद नक्कीच आहे. भाजपला मुंबई महापालिका जिंकायची असेल तर त्या दृष्टीने वेगळी पावलं टाकली जातील. अर्थात मुंबईच्या भाजपसाठी वेगळा अध्यक्ष नेमला जातो, ती जबाबदारी त्या अध्यक्षांची असते. आशिष शेलार आता अध्यक्ष आहेत, ते कंटिन्यू राहतील की नाही आपल्याला माहित नाही, पण समजा आशिष शेलार नसतील तर अन्य कोणी ते अध्यक्ष येईल. त्यामुळे मुंबई शहरामध्ये लक्ष घालणं ही काय फार रवी चव्हाण यांच्या दृष्टीने अडचणीची बाब नसेल, कारण तिकडे वेगळा पदाधिकारी तिकडे असणार आहे. पदाधिकारी ठाण्यात पण असणार आहे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गला पण असणार आहे. पण मुंबई हे वेगळं युनिट ट्रीट केलं जात असल्यामुळे, मुंबईसाठी मोठी यंत्रणा असल्यामुळे मुंबईत त्यांना फारसं लक्ष घालायचं नाहीये. त्यांचं लक्ष हे कोकण पट्टा जो आहे, म्हणजे अगदी पालघर पासून ते सिंधुदुर्गपर्यंत या पट्ट्यामध्ये भाजपचा विस्तार करणं, भाजपला सशक्त करणं, हे त्यांच्या पुढचं सगळ्यात मोठं काम आहे. आणि मला वाटतं तेच त्यांच्या पुढचं सगळ्यात मोठं चॅलेंज देखील आहे. तर आत्ता तुम्ही विश्लेषण करताना एक दोन मुद्दे मला दोन प्रश्न सुचले. पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्राची जेव्हा आत्ता निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या वेळी 50% मतदार हा शहरी भागात होता. आणि एका शहरी भागातला नेता प्रदेशाध्यक्षपद होतो, आमदार प्रदेशाध्यक्षपदी जातात, एक नगरसेवक टू टू प्रदेशाध्यक्षपद एका शहरी भागात त्यांनी काम करून मिळवलंय, हा एक भाग. आणि दुसरा मराठा फॅक्टर असणं, हा एक भाग. हे दोन्ही फॅक्टर्स एका शहरी भागात, आता जेव्हा जास्तीत जास्त मतदार शहरी भागात आहेत तेव्हा शहरी भागाचा प्रतिनिधित्व केलेल्या व्यक्तीला प्रदेशाध्यक्षपद देणं, आणि मराठा फॅक्टर याच्याबद्दल काय सांगाल? नाही, शहरी भागाचं तर आहेच नक्की. म्हणजे महाराष्ट्र हा 55% नागरीकरण झालेला राज्य आहे. त्यामुळे आणि भाजपचा बहुतांश मतदारांचा बेस जो आहे हा शहरामध्ये, त्यामुळे शहरी भागातल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकेल का तर होऊ शकेल. पण कसं आहे की मुंबई रिजन जो आहे, मेवाड रिजनच्या पलीकडे भाजपने ऑलरेडी आपलं एक बस्तान बसवलेलं आहे. विदर्भामध्ये असेल, मराठवाड्यात असेल, उत्तर महाराष्ट्रामध्ये असेल, तिथे आता त्यांना काही फारसं करायची गरज आहे असं नव्हे. आहे ते त्याने जरी साबूत ठेवलं तरी भाजपला चांगलं यश मिळतं. पण हा पट्टा जो आहे MMRचा आणि कोकणातला, इथे भाजपला खूप काही करायची गरज आहे. म्हणजे MMR मधला मुंबई शहराचा भाग जर बघायला तर उरलेल्या पट्ट्यामध्ये भारतीय जनता पार्टी अगदी औषधाला सुद्धा नाही. ठाण्यासारखी महानगरपालिका असेल, कल्याण डोंबिवली सारखी महानगरपालिका असेल, जिथे भाजपला मानणारा मतदार आहे, भाजपचे समर्थक आहेत, पण तिथली सत्ता भाजपला कधी हस्तगत करता आलेली नाही. भाजपच्या दृष्टीने ते खूप मोठं शल्य त्यांच्या मनामध्ये आहे की आपला मतदार इथे असून देखील आणि हा हिंदुत्ववादी मतदार असून देखील भारतीय जनता पार्टीला तिथे सत्ता मिळालेली नाही. हे जर ते करू शकले तर मात्र रवी चव्हाण यांचा प्रदेशाध्यक्षपदी येण्याचा काहीतरी मार्ग, त्याचा काहीतरी त्यांना फायदा झाला पक्षाला म्हणून, असं होऊ शकेल. आता राहिला मराठा असण्याचा विषय, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठा राजकारण आपल्या राज्यामध्ये खूप वेगाने चालतं, खूप जोरकस प्रमाणे चालतं. पण परत त्यात गंमतीच आहे की कोकणातला मराठा हा कोकणाच्या बाहेरच्या मराठ्यांना तितकासा अपील करत नाही. जे नारायण राणेंच्या बाबतीत झालं, किंवा जे आशिष शेलारांच्या बाबतीत होते, किंवा जे विनोद तावडेच्या बाबतीत झालं, त्यांना उर्वरित महाराष्ट्रातले मराठे त्यांना आपलंसं करत नाहीत, हा सगळ्यात मोठा अडसर आतापर्यंतचा होता. तो जर समज किंवा तो जो एक प्रघात पडलेला आहे तो जर रवी चव्हाण यांनी दूर करून दाखवला
तर त्यांना फार मोठे यश त्याच्यामध्ये मिळालेलं असेल. ते होताना ते होईल की नाही आपल्याला माहित नाही. आपण आत्ताशी तर त्यांना 2 दिवस झाले, अजून त्यांचं काम सुरू व्हायचंय. मी हा प्रश्न विचारायचं लॉजिक म्हणजे नेहमी असं म्हटलं जातं की भाजप मराठा चेहऱ्याच्या शोधात आहे. एका मूळतः भाजपचा असलेल्या नेता जो मराठा असेल अशा चेहऱ्याच्या शोधात आहे. त्याला फिट बसतायत का? त्याला फिट बसतायत ठीक आहे, पण म्हणजे भाजपचा मूळचा कार्यकर्ता आणि मराठा हे दोन्ही कॉम्बिनेशन मध्ये ते बसतायत. पण राज्यातलं आपलं जाती गणित असं आहे विचित्र, की तो मराठा जो समाजाला अपील होतो ना, तो एकतर मराठवाड्यातला लागतो किंवा विदर्भातला लागतो. तरच ते, किंवा पश्चिम महाराष्ट्रातला लागतो, तरच त्याला ते मराठा मानलं जातं. आता कोकणातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी मानण्याची प्रथा आहे. आता ती कितपत योग्य कितपत अयोग्य त्या वादात आपण जायला नको, पण कोकणाच्या बाहेरचे मराठे कोकणातल्या मराठ्यांना मराठा मानत नाहीत. त्यांना ते आपल्या दर्जाचं मानत नाहीत. ही वास्तव आहे. ते मोडून काढण्यामध्ये ना नारायण राणेंना यश आलं, ना विनोद तावडेंना आलं, ना आशिष शेलारांना आलं, आतापर्यंत कोणाला यश आलेलं नाही. ते यश जर रवींद्र चव्हाण यांना आलं तर ते ऐतिहासिक कामगिरी असेल. म्हणजे कोकणातल्या मराठ्याच्या ताब्यामध्ये प्रदेशाची सूत्र देऊन पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये मराठा समाज भाजपच्या पाठीशी उभा राहिला किंवा या एकटा फॅक्टरमुळे, तर ते अत्यंत कलाटणी देणारं राजकारण ठरेल. आता मला वाटतं की असं एका एका जातीचा कुठेतरी प्रदेशाध्यक्ष केला म्हणून सगळा समाज त्या पाठीशी उभा राहील असं काही होत नसतं. त्याला अनेक फॅक्टर्स असतात. आणि मुळात आता रवींद्र चव्हाण यांच्या पुढचं सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे, तर सत्ता असताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं मनोधैर्य टिकवून ठेवणं हे त्यांच्यापुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आपण बघितले की 2014 ते 19 या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीकडे सत्ता होती, त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री होते. मात्र पक्षाचं काडर तितकंसं उत्साह, कारण त्यांची कामच होत नव्हती. सत्तेमध्ये असून सत्तेचा फायदा जर कार्यकर्त्यांना मिळत नसेल, तो तो कार्यकर्ता त्या सत्तेला आपलंसं मानत नाही. ती अवस्था 5 वर्षाची झाली, ती आत्ता होऊ नये. पक्ष संघटनेचं काय मत आहे, पक्ष संघटनेच्या ज्या काय आशा आकांक्षा असतात त्या सरकारकडनं पूर्ण करून घेणं, ही जबाबदारी प्रदेशाध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाण यांच्याकडे आहे. ही जबाबदारी त्या काळामध्ये जे कोणी होते प्रदेशाध्यक्ष त्यांनी पूर्णपणाने पाळली नाही. म्हणून आपण बघितलं की श्रीकांत भारते यांना सरकार आणि पक्ष यांच्यामधला दुवा म्हणून तिथे काम करावं लागलं. कुठेतरी समन्वयाचा अभाव होता. तो समन्वयाचा अभाव इथे राहू नये. रवींद्र चव्हाण हे काय तसं देवेंद्र फडणवीस यांना चॅलेंज करू शकतील, त्यांच्या पुढे फार मोठं आव्हान उभं करू शकतील, अशी काही परिस्थिती नाही. त्यामुळे रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांच्या सोबतीने काम करून जर कार्यकर्त्यांना न्याय मिळवून दिला, कार्यकर्त्यांच्या त्यांच्या जे काही छोट्या मोठ्या अपेक्षा असतात त्या पूर्ण केल्यात, तर ते कार्यकर्त्यांचे नेते होतील आणि तर त्यांना त्याच्यामध्ये यश मिळू शकेल. हा पण तितकाच महत्वाचा फॅक्टर. सर, यात सगळ्याकडे बघायला गेलं तर आत्ता भाजपमध्ये एवढे पक्षप्रवेश होत आहेत. गेले 10-20 वर्ष काही नेते भाजपमध्ये आहेत. असे इच्छुक प्रदेशाध्यक्षपद असून देखील त्यांना न देता एक 6 महिने आधी कार्याध्यक्ष म्हणून रवींद्र चव्हाणांना दिलं आणि एक प्रकारची पॉवर ट्रान्सफर व्यवस्थित होऊसपर्यंत भाजपनं हे केलं. हे इतर पक्षांनी शिकण्यासारखं आहे का? नेमकी ही प्रोसेस मला स्वतःला इंटरेस्टिंग वाटली की आधी 6 महिने तुम्ही कार्याध्यक्ष व्हा आणि नंतर मग प्रदेशाध्यक्षपदी व्हा. तर ही प्रोसेस बद्दल विश्लेषण नेमकं काय कराल? नाही, मला वाटतं ही ही तडजोड होते एक प्रकारे. प्रदेशाध्यक्ष ते त्याच वेळेला झाले असते, पण संघटनाच्या निवडणुकांचा कार्यक्रम काही कारणामुळे लांबत गेला आणि त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांना कंटिन्यू करावं लागलं. पण रवींद्र चव्हाण यांची कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली तेव्हाच ते पुढचे अध्यक्ष असणारे स्पष्ट झालेलं होतं. त्यामुळे फक्त हा ही फॉर्मॅलिटी होती. कालची त्यांची अपॉइंटमेंट जी आहे ते फक्त औपचारिकता म्हणून पूर्ण झालेली आहे. अर्थात गेल्या 6 महिन्याच्या काळात म्हणजे कार्याध्यक्ष म्हणून त्यांची निवड होणं आणि प्रत्यक्ष अध्यक्ष म्हणून निवड होणं, या काळात त्यांचं आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचं काय फार चांगलं जमलं होतं आणि बावनकुळेंनी त्यांना खूप फ्री हँड दिला होता असं काही नाही. बावनकुळेंनी अध्यक्षपदाचा आपला अधिकार पुरेपूर राबवला. या काळामध्ये रवींद्र चव्हाण हे फक्त नामधारी अध्यक्ष होते, नामधारी कार्याध्यक्ष होते. त्यांना तसे कुठलेही अधिकार नव्हते. त्यांनी फक्त वाट बघितली कधी त्यांच्याकडे जबाबदारी येते ती. आता घाई करण्याचं कारण असं आहे की भारतीय जनता पार्टीला त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष निवडायचे आणि त्यांच्या घटनेप्रमाणे 11 राज्यांचे अध्यक्ष जर निवडलेले असतील तर राष्ट्रीय अध्यक्षाची निवड करता येते. जे पी नड्डा यांचा कार्यकाळ संपून जवळपास वर्ष उलटलंय आणि तरी देखील भाजपला आपला नवीन अध्यक्ष निवडता येत नाही, अशी चारी बाजूने टीका व्हायला लागल्यानंतर भाजपने हे पाऊल उचललंय. त्याच्यामध्ये काहीतरी फार मोठा विचार आहे आणि त्यांना 6 महिन्याचा अनुभव मिळावा वगैरे असं काही नाही.
ही केलेली तडजोड आहे. दुसरा काही पर्याय नव्हता म्हणून हे केलेलं, त्यातलं एक सोल्युशन त्यांनी काढलं होतं. हा, पण बघायला गेलं तर वेगवेगळे ऑप्शन्स होते, पण रवींद्र चव्हाणांसारखा मूळचा संघाच्या कुशीत शिकलेला, त्याच्यानंतर भाजप बरोबर गेले 20-25 वर्ष भाजप सोबत राजकारण केलेला कार्यकर्त्यालाच तिकीट देणं आणि बाहेरून आलेल्यांपैकी कोणालाही तिकीटपेक्षा प्रदेशाध्यक्ष पद करणं आणि बाहेरून कोणाला आलेल्यांना कोणाला प्रदेशाध्यक्ष पद न देणं, ह्याच्याकडं तुम्ही कसं पाहता? नाही, कसं नाही की संघटनेची जबाबदारी भाजपमध्ये साधारणपणाने जो भाजपमध्ये मुरलेला आहे त्याला दिली जाते. मंत्रिपद देणं वेगळं आणि संघटनेची जबाबदारी देणं वेगळं. म्हणजे भाजप म्हणजे काही काँग्रेस नव्हे की नाना पटोले भाजपमध्ये गेले, पुन्हा काँग्रेसमध्ये आले, मग त्यांना अध्यक्ष केलं आणि त्यांना सगळी जबाबदारी दिली, असं काही भाजपमध्ये होत नाही. कारण तिथे अनेकांना उत्तरं द्यायची असतात. म्हणजे तिथले संघटन मंत्री जे असतात भाजपचे, ते संघाचे प्रतिनिधी असतात, त्यांना उत्तर द्यावं लागतं, त्यांना जस्टिफाय करावं लागतं अमुक व्यक्तीची निवड का केली. आणि मी आधी म्हणाल, आपण आधी ज्याप्रमाणे सगळं विश्लेषण केलं त्याप्रमाणे रवी चव्हाण हे नाव आधीच फायनल झालं होतं. ती फक्त औपचारिकता होती. त्यांना तो 6 महिन्याचा कालावधी कुठल्या ना कुठल्या कारणामुळे थांबावा लागला, तो भाग वेगळा. पण त्यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली तेव्हा असं कळलं होतं की पुढचे अध्यक्ष हेच असणार आहेत. आता त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाला, कार्याध्यक्ष नेमलाय का? नाही नेमलेला, नेमणार पण नाहीत. कारण ती तो स्टॉप गॅप अरेंजमेंट असल्यामुळे त्यांना ते दिलं होतं आणि आता 6 महिन्याचा कालावधी निवडणुका लांबल्यात कुठल्या तरी कारणामुळे, त्यामुळे ते थांबलं. त्याच्या मागे काही फार मोठा विचार आहे असं नाही. तर मेन आत्ता मुद्दा आहे तो म्हणजे महानगरपालिकाचा निवडणुका, आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजप पूर्ण ताकदीनिशी उतरणार हे मात्र नक्की आहे. तर ही पुढचं पहिलं आव्हान त्यांच्या समोर आहे का, की मित्र पक्षांमध्ये पण तितकेच मातब्बर त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी उमेदवार असताना ते ऍडजस्टमेंट करून प्रदेशाध्यक्ष म्हणून ते आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देणं हे मोठं आव्हान आहे का? हो नक्कीच, ते तर आहेच. पण मित्र पक्षांसोबत युती करायची किंवा नाही करायची याचा निर्णय काय महाराष्ट्राच्या प्रदेशाचे अध्यक्ष एकटे घेऊ शकतात अशी भाजपमध्ये परिस्थिती नाही. हा निर्णय प्रदेशाध्यक्षांचं मत काय आहे, मुख्यमंत्र्यांचं मत काय आहे, इतर कोर कमिटीचं मत काय आहे, हे विचारात घेऊन त्यांचं केंद्रीय जे काय सल्लागार समिती आहे, त्याला काय म्हणतात, पार्लमेंटरी बोर्ड जे आहे भारतीय जनता पार्टीचं, ते निर्णय घेणार आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर अमित शहा निर्णय घेणार आहेत युती करायची किंवा नाही ते. अमित शहाने निर्णय घेतला तो यांना फॉलो करावा लागणार. त्यांनीच म्हटलं युती करायची तर करायची, त्यांनी म्हटलं नाही करायची तर नाही करायची, असं ते तिथे मागचं गणित आहे. पण युती करायची किंवा नाही करायची हे एकदा ठरल्यानंतर मग मात्र उमेदवारांची निवड करणं, सक्षम उमेदवार तिकडे असतील की नाही हे बघणं, त्यासाठी लागणारी जी काय सामुग्री असते किंवा त्यासाठी लागणारे जे काय फंडिंग असतं, ते फंडिंग त्याच्यापर्यंत पोहोचवणं, ही जबाबदारी मात्र प्रदेशाच्या अध्यक्षांची असते. ती जबाबदारी फार मोठी आहे. कारण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला जवळपास सगळीकडे निवडणुका होणार आहेत. सगळ्या महापालिका, सगळ्या जिल्हा परिषदा, सगळ्या पंचायत समित्या जवळपास एकाच वेळेला होणार आहे. म्हणजे ही एक प्रकारे विधानसभा निवडणुकीपेक्षाही मोठी निवडणूक असणार आहे. इथे तर 288 मतदारसंघ असतात. इथे 15 महानगरपालिका, 200च्या वर नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा 35 आणि त्यानंतर पंचायत समिती, अशी सगळी निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीचा कॅनव्हास खूप मोठा आहे. त्यामुळे ते स्वाभाविकपणाने आशा आकांक्षा असलेले उमेदवार पण खूप आहेत. गेली 5 वर्ष, काही ठिकाणी 5 वर्ष, काही ठिकाणी 3 वर्ष, काही ठिकाणी 2 वर्ष निवडणूकच झालेली नाही. त्यामुळे सगळ्यांच्या ज्या सुप्त आकांक्षा आहेत त्या उफाळून येणार. अशा वेळेला पक्षामध्ये बंडखोरी होऊ नये, प्रत्येकाचं समाधान व्हावं, हे अत्यंत जोखमीचं काम आहे. म्हणजे आपल्याला ते जे फार सोपं वाटत असलं की राजकारणात काय एकाला तिकीट दिलं आणि दुसऱ्याला नाही दिलं तर चालतं, असं नव्हे. तर ते प्रत्येकाचं समाधान करून फाटाफूट होणार नाही, बंडखोरी होणार नाही. प्रत्येकाला हव्या त्याप्रमाणे आपला मतदारसंघ मिळेल, आपल्याला हवं तसं घडवून आणता येईल. आपल्याला नको असलेला उमेदवार बाजूला केला जाईल किंवा आपल्याला हवा असलेला पण आपल्याकडे ती सीट नसलेला मित्र पक्षाकडे कसा ढकलता येईल, त्या सगळ्या गोष्टीचा विचार हा भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना करावा लागेल. अर्थात हे काही तसे एकटे करणार नाहीत, त्यांच्याकडे मोठी टीम असते. पण एकनाथ शिंदेच्या पक्षाला वरचढ न होऊ देता, अजित पवारांच्या पक्षाला वरचढ न होऊ देता ही सगळी प्रक्रिया राबवणं, किमान त्याचा ग्राउंड रियालिटीचा रिपोर्ट तयार करून तो हायकमांडकडे देणं, हे काम मात्र अत्यंत जोखमीचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत क्रुशियल आहे. आणि या कामात जर रवींद्र चव्हाण यांनी आपली चमक दाखवली तर त्यांना भारतीय जनता पार्टीच्या संघटनेमध्ये खूप उज्ज्वल भविष्य असेल. संघटनेच्या स्तरावर जर ते फेल गेलेत, त्यांना जर समजा हे करता आलं नाही आणि सगळी सूत्र देवेंद्र फडणवीस यांना जर सांभाळावी लागली, तर मात्र
रवींद्र चव्हाण हे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यानुसार काम करतात असा मेसेज जाईल, तो त्यांच्या दृष्टीने घातक असेल. मला शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की 2029च्या दृष्टिकोनातून नवं नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टिकोनातून रवींद्र चव्हाणांकडे पाहिलं जातंय का? पाहिलं जाऊ शकतं का? नाही, असे नेतृत्व तयार करण्याची प्रक्रिया ही प्रत्येक पक्षामध्ये होत असते. काही ठराविक कालावधीनंतर नवीन नेतृत्वाला संधी देणं, नवीन चेहऱ्यांना संधी देणं हे प्रत्येक पक्षामध्ये होत असतं. ते काही भाजपमध्येच होते असं नव्हे. पण आतापर्यंतचा अनुभव आपण जर असा बघितला, तर देवेंद्र फडणवीस यांचा अपवाद वगळता कोणीही प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री झालेला नाही. अर्थात भाजपची तेव्हा सत्ता पण नव्हती, पण सत्ता आल्यानंतर कोणाचं नाव पुढे आलं तर प्रदेशाध्यक्ष असलेले देवेंद्र फडणवीस यांचं झालं. रावसाहेब दानवे मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, प्रचंड इच्छा होती पण झाले नाहीत. चंद्रकांत पाटील गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले होते, मुख्यमंत्रीपद त्यांना हवं होतं, देवेंद्र फडणवीस यांना काढून, झाले नाहीत. सुधीर मुनगंटीवार संघटनेच्या स्तरावर त्यांनी उत्तम काम केलं, त्याचा आता मंत्रिमंडळातच नाहीत. अशी सगळी परिस्थिती असताना आता हे नवीन चेहरे नव्हते का? हा नवीन प्रयोग नव्हता का? होता की नवीन प्रयोग. नितीन गडकरींना केंद्रामध्ये लिफ्ट मिळाली, ते राष्ट्रीय अध्यक्ष झाले थेट. म्हणजे एखाद्या प्रांताचा अध्यक्ष थेट राष्ट्रीय अध्यक्ष होणं हे नितीन गडकरींचं पहिलं उदाहरण भारतीय जनता पार्टीतलं. आणि प्रदेशाध्यक्ष मुख्यमंत्री होणं हे देवेंद्र फडणवीस दुसरे. यांच्या व्यतिरिक्त कोणालाही हा मान मिळालेला नाही. भविष्यात मिळेल की नाही आपल्याला माहित नाही, पण 29ला लगेचच रवींद्र चव्हाण यांच्याकडे फार मोठी जबाबदारी येईल आणि ते मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असतील, हे आत्ता सांगणं अवघड आहे. आत्ता सांगणं अवघड एवढ्यासाठी आहे की त्यांची अध्यक्षपदाची टर्म कशी असेल, त्यांच्या नेतृत्वाखाली किती निवडणुका जिंकल्या जात आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली संघटना किती बळकट होते, या सगळ्या गोष्टींवर ते अवलंबून असतं. म्हणजे फक्त इकडे कास्ट फॅक्टर महत्वाचा नसतो किंवा फक्त कोकणाचं कलेक्शन किंवा मुंबईचं कनेक्शन हे महत्वाचं नसतं. तिथे तुमचा परफॉर्मन्स काय आहे, तुम्हाला स्वपक्षामध्ये किती मित्र गोळा करता आले, विरोधी पक्षामध्ये किती मित्र गोळा करता येतात, त्याच्यावर सगळा खेळ असतो. शेवटी कसं आहे ना की एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस अशी दोनच नावं होती मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये. फडणवीस पुढे काय गेलेत आणि खडसे मागे काय पडले? खडसे तर सिनियर होते, खडसेंना अनुभव पण होता. फडणवीस तर थेट मुख्यमंत्रीच झाले, ते त्याच्या आधी कधी मंत्री झाले नव्हते. पण काहीतरी गुण असायला लागतात. ते गुण काय असावे त्याचा निकष हा भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेचे नेते ठरवतात. त्यामुळे 2029 साली भाजपचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार, 2029 साली पंतप्रधान कोण असणार, मोदी नसतील तर, या सगळ्या गोष्टींवर बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे आता आपण त्याच्याबद्दल काही भाकीत करणं अवघड आहे. त्यांना आपण फक्त शुभेच्छा देऊ शकतो रवींद्र चव्हाण यांना, त्यांच्या हातून चांगलं काम घडावं. आणि त्यांचे काय, त्यांच्या ज्या अपेक्षेने आणि ज्या उमेदवारीने किंवा ज्या उमेदीने त्यांच्यावर प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली ते त्यांनी पार पाडावी, एवढं शुभेच्छा देणं एवढंच आपल्या हातात आहे. तर फक्त एकच पेनल्टीमेट प्रश्न की एकतर म्हणजे बावनकुळेचं कारकीर्द प्रदेशाध्यक्ष पदाची खूप व्होलाटाईल वर खाली स्पाइक्स होते. लोकसभेला पूर्णपणे परफॉर्मन्स बघायला गेला तर कमी होता, पण विधानसभेला गिअर अप झालं सगळं त्यांच्या परफॉर्मन्सचं विश्लेषण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्याचं कालचा जो काही एक मोठा भव्य दिव्य सोहळा झाला, मला आठवत नाही, म्हणजे कदाचित माझ्या माहिती ज्ञात नसेल, पण एक प्रकारचे असा सोहळा घेऊन झेंडा एकमेकांना देणं ही नेहमीची प्रथा आहे का काल वेगळं काही घडलंय? भाजपचा अध्यक्ष हा नेहमी असाच वाजत गाजतच निवडला जातो. म्हणजे याच्यामध्ये नवीन काय नाही, फक्त ते मुंबईचे अध्यक्ष असल्यामुळे मुंबईत झाला कार्यक्रम एवढंच. सुधीर मुनगंटीवार जेव्हा अध्यक्ष झाले तेव्हा जळगावला अधिवेशन झालं होतं. बावनकुळे झाले तेव्हा मला तर आठवत नाही कुठे झालं होतं ते, पण ही अशी पद्धत आहेच, केंद्रातनं कोणतरी येतं आणि ते सगळं करणं. आता एक एक काही गोष्टी या सिंबॉलिक असतात. आता एवढ्या वर्षाचा गॅप पडलाय आणि चांगला कार्यकर्ता मिळालाय तर आनंदाच्या भरात काही गोष्टी केल्या जातात. मात्र चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कारकिर्दीचा जर एक तुम्ही म्हणता तसा आढावा घ्यायचा म्हटला तर लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना अपयश आलंच, त्याच्याबद्दल काही वादच नाही. अर्थात त्या अपयशाला बावनकुळेंना जबाबदार धरायचं की नाही हा पण एक मुद्दा असू शकतो. तिकीट वाटपामध्ये घोळ होणं, पण तिकीट वाटप परत एकदा त्यांची एकट्याची जबाबदारी नसते. भाजपमध्ये म्हटलं तर की सामूहिक नेतृत्व आहे. म्हणजे भाजपमध्ये फार छान पद्धत आहे. सगळे सगळ्या निवडणुकांचे निकाल चांगले लागले तर श्रेय मोदींना, आणि हाती अपयश आलं तर ती सामूहिक जबाबदारी असते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची पळवाट त्यांनी आधीच करून ठेवलेली असते या सगळ्या गोष्टींची. पण चंद्रशेखर बावनकुळेंच्या काळामध्ये पक्ष संघटना बळकट झाली आहे किंवा नाही त्याचा निकष तपासायला काही संधीच मिळाली नाही, कारण निवडणुकाच झाल्या नाही. लोकसभेची निवडणूक आणि विधानसभेची निवडणूक या दोन वगळता जिल्हा पातळीवर निवडणूक झाली नाही, ना कुठल्या जिल्हा परिषदेची झाली, ना महापालिकेची झाली.
आणि राजकारणामध्ये संघटना बळकट आहे की नाही हे ठरवण्याचा निकष काय तर निवडणुका. तो निवडणुकाच झाल्या नाहीत तर त्यांच्या काळामध्ये किती सदस्य वाढलेत आणि किती सदस्य नोंदणी झाली आणि किती नवीन मेंबर आलेत या आकडेवारीला काही अर्थ नसतो. 11 कोटी सदस्य असलेल्या भारतीय जनता पार्टी हा जगातली सगळ्यात मोठा पक्ष असून देखील 240च जागा मिळाल्यात लोकसभेला. म्हणजे त्यांच्या जेवढे सदस्य आहेत त्या सदस्यांनी देखील भाजपला मतदान केलं नाही हे तर उघड आहे. त्यामुळे त्या आकडेवारीवर काय अर्थ नसतो. निवडणुका जिंकतायत की नाही हे जास्त महत्वाचं असतं. ती परीक्षा बावनकुळेंची झाली नाही, ती रवी चव्हाणांची होणार आहे. म्हणून मी आधी म्हणलं त्याप्रमाणे की या निवडणुकीचा कॅनव्हास हा प्रचंड मोठा असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक काय फारशी सोपी नव्हे, फारशी अवघड पण आहे. आणि प्रत्येक महापालिका, प्रत्येक नगरपालिका, प्रत्येक जिल्हा परिषद आणि प्रत्येक पंचायत समिती इथे मायन्यूट लेवलला जाऊन प्लॅनिंग केलं तर त्यांना यश मिळणार आहे. आणि हे प्लॅनिंग ते कसं करतात, हे सगळ्यांना कसं एकत्र आणू शकतात, याच्यावर मात्र बऱ्यापैकी सगळ्या काही अवलंबून असेल. सर आता तिसरा अंक ठरवणार आहे नेमका कसा परफॉर्मन्स असणार आहे रवींद्र चव्हाणांचा. एकंदरीत बघायला गेलं तर या गोष्टी हळूहळू उलगडतच जातील. पण कालच्या कार्यक्रमातून एक बोध घ्यायला घेतलं म्हटलं तर भाजपला संविधान हा विषय, कारण की किरण रिजिजूंनी भाषण केलं, त्या भाषणामध्ये अक्षरशः 20-25 मिनिटं संविधानावर होतं. प्रत्येकाच्या भाषणामध्ये संविधानाचा जो नॅरेटिव्ह आहे त्याबद्दल बोललं गेलं, अगदी आशिष शेलारांपासून किरण रिजिजूंपर्यंत, देवेंद्र फडणवीसांच्या भाषणापर्यंत पण. तर संविधानाचा नॅरेटिव्हचा विषय भाजपला अजूनही दुखती नस आहे का 2024च्या संविधानाचा विषय? संविधानाच्या नॅरेटिव्हमुळेच तर त्यांचा लोकसभेला अंडर परफॉर्मन्स राहिला, त्यांना कमी जागा मिळाल्या. पराभव झाला असं नाही म्हणता येणार, पण अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या, बहुमताचा आकडा देखील गाठता आला नाही. पण हा नॅरेटिव्ह कायम असून देखील विधानसभेला त्यांनी चांगलं यश मिळवलं, म्हणजे घवघवीत यश मिळालं. भाजपच्या कल्पनेच्या पलीकडे यश त्यांना मिळालं. त्यामुळे आता संविधानाचा नॅरेटिव्ह राहील का कायम, किंवा आणखी काय विषय येईल, किंवा कसे महापालिकेच्या निवडणुका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या स्थानिक प्रश्नांवर लढवल्या जातात. स्थानिक प्रश्न काय असतात, मुंबईतले प्रश्न वेगळे, ठाण्यातले वेगळे, नागपूरचे वेगळे, पुण्यातले वेगळे. त्या प्रश्नांना भाजप कसं सामोरं जाणार, एकत्रित चेहरा म्हणून, एकत्रित सरकार म्हणून सरकारचा परफॉर्मन्स नागरिकांच्या पुढे असणार आहे, मतदार त्याचा पण विचार करतील. त्यामुळे कुठला तरी एक मुद्दा चालेल आणि त्या एका मुद्द्याच्या आधारावर सगळी निवडणूक बदलेल असं काही आता लोकसभेसारखं वातावरण नाही. आता बऱ्यापैकी काय म्हणतात त्याला, नवीन नवीन मुद्दे आलेले आहेत. त्या मुद्द्यांचा पण दोन्ही बाजूनी परामर्श घेतला जातोय. भाजपने पण त्याला तेवढंच अग्रेसिव्ह उत्तर पण दिलेलं आहे. हा नेरेटिव्ह आता राहील की नाही राहणार, स्थायी प्रश्न किती वरचढ होतील, या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असेल. मला जर मुंबईमध्ये चांगले रस्ते नसतील, मला जर चांगले वाहतुकीची साधनं नसतील, मेट्रोचे प्रकल्प वर्षानुवर्ष अडवलेले असतील, त्या अडकून पडलेले असतील, मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या शहरामध्ये सलग 500 मीटर एकही रस्ता गुळगुळीत नाही, इतके खड्डे आहेत मुंबईच्या रस्त्यांवर. हे सांगताना सुद्धा खरं म्हणजे आपल्याला लाज वाटते, कारण अशा शहरात, मुंबईसारख्या शहरात आम्ही राहतो, तिथे आम्हाला 500 मीटरचा गुळगुळीत रस्ता सुद्धा नाही. ही आपल्या शहराची अवस्था असेल तर तिथे मला जर माझा नगरसेवक निवडायचा असेल तर मी या मुद्द्यांना प्राधान्य देणार. आणि त्या वेळेला काय घडते त्याच्यावर अवलंबून असेल. सर खूप खूप धन्यवाद. आता तिसरा अंक म्हटल्याप्रमाणे जेव्हा उलगडत जाईल तेव्हा तुम्ही आम्हाला वेळ द्यावीत अशी विनंती करतो. आणि तुर्तास तरी आज इथं थांबूयात. रवींद्र चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपद आणि त्यांची कारकीर्द या दृष्टीने याचं विश्लेषण तुम्ही आज वेळात वेळ काढून द पॉलिटिक्सवर केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.